अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। करवीर तालुक्यातील शे आणि परिसरातील जंगल क्षेत्राला लागून असलेल्या शेतीमध्ये गव्यांच्या कळपानं गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। या कळपाने हातातोंडाशी आलेली पिके फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले असून परिसरात गव्यांच्या वावरामुळे प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। वन विभागाने तातडीने या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। पिकांचे अतोनात नुकसान शे परिसरातील डोंगराळ भागात गेल्या काही दिवसांपासून 15 ते 20 गव्यांचा कळप ठाण मांडून आहे। हे गवे रात्रीच्या वेळी शेतात शिरून ऊस, मका, भुईमूग, हरभरा आणि इतर पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत। अनेक शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या कष्टाने आणि कर्ज काढून पिके उभे केली होती, मात्र गव्यांच्या हल्ल्यामुळे ही पिके आता जमिनीला लागली आहेत। रात्रभर गवे शेतात वावरत असल्याने पिकांचं नुकसान तर होत आहेच, पण सोबतच शेतीचे कामे करणेही कठीण झालं आहे। शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं सावट गव्यांचा कळप फक्त रात्रीच नव्हे तर पहाटेच्या वेळीही दिसून येत असल्याने शेतामध्ये पाणी पाजण्यासाठी किंवा कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे। गव्यांमुळे शेतात जायची सोय उरलेली नाही। समोर गव्याचा कळप दिसला की जीव मुठीत धरून पळावे लागते अशी व्यथा स्थानिक शेतकऱ्यांनी मांडली आहे। या दहशतीमुळे मजुरांनीही शेतामध्ये येण्यास नकार दिला असून शेतीची कामे ठप्प झाली आहेत। वन विभागाकडे धाव पिकांचे झालेले नुकसान पाहून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता वन विभागाकडे धाव घेतली आहे। या कळपाचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा आणि ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। शेतकऱ्यांची मागणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ पाहणी न करता या गव्यांना जंगलात परत हकलण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल। आता वन विभाग यावर काय पाऊल उचलते आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।